नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 10 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 11वा अध्याय वाचत आहोत. 11व्या अध्यायाच्या आपल्या 1000 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 1000च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. चला तर वाचनाला सुरुवात करूया. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर वाचनाला सुरुवात करूया. तेत स्वानंदाचा ग्राहकू तात्काळ भेटला नेटकू, त्यासी जेवे सहित विवेकू घालून आखू समसाठी केली. या नाव धृतीचे लक्षण हा 21वा साधूचा गुण, आता जिंतिले ते षडगुण तेही लक्षण उधारी. स्वानंदे तृप्त झाला या लागी क्षुधेसी मुकला, जगाचे जीवनी निवाला तृषा विसरला निशेष. भोगिता निजात्म सुख विसरला शोक दुःख, चिन्मात्र ज्ञाने निष्टंक त्या सन्मुख मोहन ये. तीही अवस्था बाहिरा वसिन्नला निजबोध ओवरा, तेथे जरा झाली अति जर्जरा कापत थरथरा पळाली. मिथ्या झाले कार्यकारण देहाचे देहपणे न देखे भान, तव मरणासीची आली मरण काळाचे प्रश्न तेने केले. या परी गाहे षडगुण अनायासे जितोन, सुखे वर्तती साधुजन हे लक्षण 22वे. आपला स्वामी देखे सर्वाभूती, इतेने मान इच्छावा कवनाप्रती. मानाभिमान सांडिले निश्चिती, अति नम्र वृत्ती वर्तते. आदी देही धरावा अभिमान, मग इच्छावा अति सन्मान. तव देहाचे खुंटले भान, मानाभिमान बुडाले. या नावगा मानिता हे 23वी लक्षणता, साधू सन्मानाचा दाता तेही कथा उधारी. ब्रह्म्यादी मशकवरी सर्वा ते वंदी श्री, एकनिष्ठता चराचरी बुद्धी दुसरी जाणेना. सर्वभूती स्वामी देखे लोटांगणे घाली हरिखे, सूर नरखर हे नोळखे अतिसंतोखे वंदिती. नानालंकार घडीले गुणे, सोने सोनेपणा नव्हे सोने. तेवी नाम रूपाचे विंदाने, पालटू मने घेऊन येणे. साखरेची निंबोळी केली, परी ते कडूपणा नाही आली. तेवी सुखरादी योनी जरी झाली, तरी नाही भंगरी चित्सत्ता. सागरी नाना परीचे विक्राळ, जरी उठिले अनंत कल्लोळ. ते जेवी गा केवळ जळ, तेवी वस्तू सकळ भूत मात्री. या परी सकळ भूता साधू सन्माना ते देता, हे 24वी लक्षणता. परबोधकता ते एक, जैसा भाव तैसी श्रद्धा. तैसा करू जाणे बोधा, ज्ञान पाऊनी नव्हे मेधा. स्वरूप श्रद्धा प्रबोधी, एक ज्ञान पाऊनी जाहल पिसा. पडीला अव्यवस्था ठसा, नोळखेची सच्ची दशा. योग्य उपदेशा तो नव्हे, एक ज्ञान आश्चर्ये कोंदला. विस्मये तटस्थ होऊन ठेला, काष्ट लोष्टाचे परी पडला. नाही उरला उपदेश, एक ज्ञान पाऊनी अतिकृपण. जीव गेली या न बोले जान, भेने भेने धरोनी मौन. न बोले वचन सर्वथा, जासी धनकोडी जोडी जाहली. ते पुरुनी वरी दगड घाली, दान न देता वृथा गेली. संपत्ती केली भूमी सवती, तैसे कष्टी जोडून निज ज्ञान. सत्पात्री न करीच दान,
हे ज्ञात्याचे कृपण लक्षण वचकपण स्वभावे एक ज्ञान पाऊनी सांगो जाये उपदेशी शिष्य बोधू नोये हे ज्ञान अबीज जाहले न पाये अंकुरान लाहे सत्य क्षेत्री सदन शिष्य करावया जान स्वय प्रयत्न करी पूर्ण आमोची दीक्षा अनुभव गहन या परिज्ञान विकरा घाली जैसेनी प्रलोभे त्याचे मन तैसे निरूपी निरूपण अर्थ स्वार्थे उपदेश पूर्ण धनलोभे ज्ञान निर्वीर्य होय पेवी घाली या पाणी त्या धान्याची नवे पेरणी तेवी धनलोभ घाली अज्ञानी उपदेशे कोणी सुखी नवे शिष्य बोधेवी न झुरे अंतरी गुरु गुरुपणे गुरुगुरी ते बोधकता नवे खरी घरच्या घरी चुका चुमुकी शब्द ज्ञाने पारंगत जो ब्रह्मानंदे सदा डुल्लत शिष्य प्रबोधनी समर्थ तो मूर्तिमंत स्वरूप माझे हो कामी जैसा उतारधारी तैसाची तोही अवतारी छिद्रासनाच्या अलंकारी कुसरी सच्चित्य तो मिया शब्द कुसरी नावाची अंतरे बाहेरी आतुवटे निज निर्धारी एके घरी नांदत एकची बहुता ते उपदेशी एकाची प्राप्ती सुटक कैशी एके अज्ञाने जैसी जैसी हा बोल कोणासी म्हणाल कृषीवल पेरणी करी भूमी पाडे निपिकती घुमरी अंकुरेणा क्षिती तळी उखरी ते बीज निर्धारी अतिशुद्ध भूमीची सखर निखर बीज पावन गा साचार भाविकी उपदेश विस्तार विकल्पी नर सुनाट जो दैसा देखे अर्थ तोची बोधू निकरी परमार्थ ऐसा परबोधनी समर्थ गुणविख्यात 25वा साधूची मैत्री चोखट ओळखी सर्वांशी जुनाट सर्वांचा सखा श्रेष्ठ सर्वांशी सकट सारिखा सुहृद सर्वांचा स्वैरा सर्वांचा जीव लघु खरा होनी सर्वाही बहिरा मित्राचारा चालवी सांगता फुली गुह्य गोष्टी आळो चावळया वेगळा नुठी आप्तभावे देखे सृष्टी अवचक पोटी सर्वांशी क्षीरनिरांची मैत्री जैसी भेद नाही मिळनी पाशी साधू सर्व जीव समरसी अभेद भाव स्नेसी मित्रत्वे परम मैत्रीचा भाव देख दुःख हिरोनी द्यावे सुख साधू जीवांचे निरसोनी दुःख परम सुख देतसे नवल मैत्रीचे महिमान सखा सर्वांचा पुरातन सर्वांशी निच नवे सौजन अवचकपण सर्वदा बंधूहुनी मित्र दिकू पुत्राहुनी विश्वासिकू तो मित्र जो जय जहाला वचकू ते केवळ टकू तो जाणावा मने धने कर्तव्यता ज्याची अनन्य अवचकता त्या नाव परममित्रता हे खून तत्वता जाणवी समूळ मैत्रीचे निरूपण विशद सांगितले जाण हे 26वे साधू लक्षण कारुण्यपण ते का प्रत्युपकार न वांछिता मी कारुणिक हे नाही अहंता ऐसे दीन दुःख निवारिता कारुण्य सर्वथा त्या नाव रस पूजा धरुनी पोटी वैद्य ओखळदांच्या सोडी गाठी का संभावना सुनी दिठी सांगी गोठी पुराणिक ऐसी वर्तणूक सर्वथा ते लागरी विषय स्वार्था साधूची नवे जैसी कथा नैरेश्यता दयाळू
दयार्णवे द्रवली तृष्टी तनु मन धन वेचूनी गाठी अनाथावरी करुणा मोठी उद्धरी संकटी दिनाते जैसा कळवळा निज स्वार्था त्याहून अधिक अनाथ भूता ये नाव परम कारुणिकता जानस तत्वता उद्धवा हे 27वे लक्षण साधूचे जाण संपूर्ण कवी पदाचे व्याख्यान सावधान उधारी वेदशास्त्राचा मतितार्थ झाला करतळाम ओळखवत तैसा ब्रह्मानंदे डुल्लत कवी निश्वित या नाव उपनिषदांचा मतितार्थ ज्यांच्या मुखाची वास पाहत परोक्षापरोक्ष ज्याचे निसत्य कवी विख्यात त्या नाव कवी या पदाचे व्याख्याने झाली 28 लक्षणे उरली दोन्ही अतिगहने ते 2 श्लोकी श्रीकृष्णे आदरिले सांगो प्रपंचनगरा संभोवती ही कर्म नदीची महाख्याती तिचे निजळे जीव वर्तती उत्पत्ती स्थिती अंत आरती रे ते नदीचे नि जीवन मेळे कर्मासी येती कर्मफळे स्वर्ग नरकादी सोहळे तेने जळबळे भोगिती प्रपंच नगरी होनी निघता वेगे परमार्थ्यासी येता जो तो कर्म नदी अतवता बुडे सर्वथा निर्बुजला एक तरलो ऐसी ज्ञाते म्हणती तेही कर्मी कर्म चुकिया सुख्याती सोये बुडोनी आणि का बुडविती तरलो म्हणती तोंडाळ ऐसे बुडाले नेनो किती बुडता शिकवण तेची देती कर्मची उपाव तरणोपाय प्राप्ती म्हणून बुडविती सर्वांते न कर्मणा हे वेदवचन कर्मी नव्हे ब्रह्मज्ञान तेन मानिती कर्मठजन त्यांची कर्माभिमान कर्माचा कर्मदेहाचे माथा पूर्ण तो न सांडिता देहाभिमान कर्माचा त्याग नव्हे जाण कर्मबंधन देहबुद्धी एक अरतिरी असती नष्ट तरलो मनती अकर्मनिष्ठ स्वकर्म त्यागी कर्मभ्रष्ट जान पापिष्ट पाषांडी ए कर्म नदी ते तरला ऐसा न देखो दादुला बुडाल्या धुराची मुदला पाडुके तुला इतरांचा ए कर्म नदीची उत्पत्ती मजची पासोनी निश्चिती तेही सांगेन तुझ प्रती यथा निगुती ते निजबोधे अज्ञाएव हे मुळीचे मूळ श्लोकीचे प्रथम पद केवळ येनेची कर्म नदी झाली स्थूळ करुणी निविवळ सांगत मदाज्ञ मेघ गंभीरा निश्वर्षित पवन द्वारा चतुर्वेद विधीच्या धारा अति अनिवारा वर्षले तेने कर्म नदी आतोते अनिवार उलथले भरते पूर दाटला जेथिलय तेथे उतार कोणा ते कळेना तेथ गुण दोषाचा वळसा विधी निषेधांचा धारसा कर्माचा आवर्त कैसा सबाह्यक सरिता भवतसे संकल्प विकल्पाचे हुंडे नदी दाटली चहूकडे तरो जाय तो गुंतो निबुळे पाऊल पुढे न घालवी प्रत्यावायाची मगर मिठी पडल्या सगळेची घाली पोटी ओकळोनी नव सोडी संकटी ते उठा उठी अधोगती अंग विकळतेसे मासे तळपाताती घ्यावया अविसे कर्मठ तेचे कमठ कैसे खडक दैसे निवर काळ विक्षेप सरपासी एक सापडले विलास आळसी विकल उच्चार चोंडीसी एक
व्यग्रतेसी उडाले. एक तारावयाच्या आशा पडिले कर्माच्या धारशा. ते विधी निषेध वळसा पडिले सहसानुगंडिती. एक स्वकर्मधारी पडोनी वाहवले दुरी. ते सत्य लोक मगरी आपुल्या विवरी सुंतले. एकान वचवेची परतटी माझारीची फळे गोमटी. देखोनी धाविनले वटी ते स्वर्ग संकटी गुंतले. आम्ही तरो युक्ती बळे मनोनी निघाले एकेवेळे. हे अहंकार खळाळले महाती मिंगिळे गिळिले. एकी वेदत्रयाची पेटी दीक्षेची दोरी बांधली पोटी. ते स्वर्गागना कुच पाटी गुंतोनी शेवटी बुडाले. मंत्रतंत्र दीक्षिते गुंतोनी बुडाली तेथीच्या तेथे. कर्म नदीच्या परपाराते कोणी पावते दिसेना. विरळा कोणी एक सौभाग्य येथे. हे सकळ उपाय सांडूनी परते. जो अनन्य प्रीती भजे नाते. कर्म नदी त्याते कोरडी माझे भक्तीचे तारू नातुडे. जव सप्रेमाचे शिडन चढे तव तरणोपाय बापुडे. वृथा का वेडेशी न ताती धरोनी अन्य भक्तीचा मार्गो. करोनी स्वर्ग धर्म कर्म त्यागू. हा तरुणोपाय सांगू एरू तो व्यंगू अधपाती. नेनोनी स्वधर्म कर्माते का नास्तिक्य मानुनी चित्ते. किंवा धरोनी या आळसाते त्याची कर्माते तैसा नव्हे. अथवा शरीर क्लेशाभेन किंवा सर्वथा उभगोन का धरोनी ज्ञानभिमान. स्वकर्म जान सांडिना माझी वेदरूप आज्ञा शुद्ध. ते वेद विवंचना विशद. स्वधर्म कर्माचे कर्मवाद अति अविरुद्ध जाणता. स्वधर्माचा उत्तम गुण प्रत्यवाये अधपतन. या दोन्हीही जाणून मद्भक्तीसी प्राण विकिला. विसरोनी यान आठवण अखंडता हरिस्मरण. त्या नाम भक्तीसी विकिला प्राण. इतर भजन अनुमानिक माझेनी भजन प्रेमे. जाण विसरला कर्माची आठवण. कर्म बापडे रंक कोण बाधक जाण नवे भक्ता. सप्रेम करिता भजन विधी सर्व कर्मा ते विसरली बुद्धी. ते जाणावी भजन समाधी तेथ कर्म त्रिशुद्धी वाधेना. ज्याची श्रद्धा कर्मावरी तोची कर्माचा अधिकारी. ज्याची श्रद्धा श्रीधरी तो नव्हे अधिकारी कर्माचा. जो जीवे प्राणे भक्तीसी विकिला तो तेव्हाची कर्म वेगळा झाला. त्यांच्या भावार्थ मी विकिला तो कर्मी बांधला केवी जाये. कुलदोषाची जननी हे ते निशेष अविद्या निरसुनी. तो जो प्रवर्तला माझे भजनी तो साधू मी मानी मस्तकी. निज कल्पना जे देही तेची मुख्यत्वे अविद्या पाही. ते कल्पना निमाली ठाई जगी अविद्या नाही निश्चित. अविद्येच्या त्यागासवे धर्माधी आघवे. न त्याजितांची स्वभावे त्याग फावे नायासे. शिर तुटली या पाठी शरीर निज कर्माची नुठी. तेवी अविद्या त्यागिता शेवटी त्याजिले उठाउठी सर्व धर्म. दिवसा चंद्र उदयो पाये तो झाला तैसा नाही होय. तेवी अविद्येचे विलये सर्व धर्म लाहे ती दशा. खाद्योत सूर्योदय पाठी शोधून पाहता नये दिठी. तेवी विद्येच्या शेवटी धर्माधर्म कोटी मावळल्या.
ग्रह गण नक्षत्रमाळा खाद्यतेज उमाळा रात्री सकट बोळवन सकळा तेवी धर्माधर्म कळा अविद्ये सवे सर्व धर्म त्यागाची खून उद्धवा मुख्यत्वे हिची जाण याही वरी माझे भजन मुख्य भागवत पण या नाव मनसी अविद्याची केवी नासे मा अधर्म नासती तिसरी से ते अविद्या नासे अनायासे भक्ती उल्हासी माझी सूर्य देखता दृष्टी सचंद्र नक्षत्राची मावळे सृष्टी तेवी माझ्या भक्ती उल्हासा पाठी अविद्या उठाउठी निमाली अविद्येच्या नाशावसवे नासती धर्माधर्म आघवे जेवी गरोदर मारिता जीवे गर्भ ही तिसवे निमाला तेव्हा माझे भक्तीचा उल्हासू तेव्हाची अविद्येचा निरासू अविद्ये सर्वे होय नाशू नायासू सर्वधर्मा